बवियानं रोखला भाजपचा रथ। वसई विरारमध्ये बविया अभेद्य। MMR मधील वर्चस्वाचं स्वप्न दुभंगलं। 2014 आणि 2019च्या मोदी लाटेत मुंबई, ठाणे, नवी मुंबई ते कल्याण डोंबिवलीपर्यंत भाजप आणि मित्रपक्षांनी आपली ताकद वाढवली। MMR क्षेत्रातील महापालिकांवर भाजप आणि त्यांच्या युतीची पकड आहे। त्यामुळे 9 पैकी 8 महापालिकांवर महायुतीनं आपलं वर्चस्व अबाधित ठेवलेलं असतानाच वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं 71 जागांवर विजय मिळवून भाजपला चांगलाच धक्का दिलाय। मात्र महापालिका क्षेत्रात महायुतीचं कसं वर्चस्व आहे पाहूयात। वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई विधानसभेत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित, नालासोपारा विधानसभेत राजन नाईक आणि बोईसर विधानसभेत शिंदे सेनेचे आमदार विलास तरे सत्तेत आहेत। त्यामुळे महायुती वसई विरार महापालिकेवर सत्तेत येईल अशी शक्यता होती। मात्र सत्ताधारी आमदार असूनही महायुतीला वसई विरार महापालिका आपल्या ताब्यात घेणं आणि हितेंद्र ठाकूरांच्या बवियाला रोखणं का शक्य झालं नाही पाहूयात। भाजपला रोखण्यासाठी बवियानं वसई विरारमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा पक्ष म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं। भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला बवियानं स्थानिक विरुद्ध बाहेरचे असं काउंटर केलं। भाजपच्या विधानसभेतील विजयानंतर इमारतीवरील तोडक कारवाईचा मुद्दा बवियाला फायदेशीर ठरला। सर्वधर्मीय मतदारांची मोड बांधून बवियानं विजयाची रणनीती आखली। बवियाच्या ठाकूर कुटुंबियांचा वैयक्तिक जनसंपर्क फायदेशीर ठरला। मतविभाजन टाळण्यासाठी मनसेसोबतची युती बवियाच्या पथ्यावर पडली। दरम्यान महापालिका निवडणुकीत जिथं भाजप शिंदे सेनेच्या लाटेत मोठमोठे किल्ले ढासळले, तिथं वसई विरारमध्ये बवियानं आपलं अस्तित्व फक्त टिकवलंच नाही तर पालिकेवरील पकड आणखी मजबूत केली आहे। दुसरीकडे 2017ला एका जागेवर निवडून येणाऱ्या भाजपनं तब्बल 43 जागांवर मुसंडी मारल्यानं स्थानिक राजकारणात भाजपनंही चांगली सुरुवात केली आहे। त्यामुळे भविष्यात बविया आणि भाजपमधील हा संघर्ष कायम राहणार हे निश्चित। मनोज तांबेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वसई।